अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळ्याचे फायदे माहीत नसतात. कोहळा हा मिठाई सारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत शीघ्न गुणांचा असून वात पित्त कमी करणारा, बुद्धिवर्धक आणि बल वाढवणारा आहे. कोहळ्यात मुबलक प्रमाणात उपयुक्त पोषक घटक असतात जे आपल्या विविध प्रकारचे आरोग्य लाभ देण्यास मदत करत असतात. कोहळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B1, B3 या सायक्लोफ्लेविन, नियासिन आणि थायमिन सारखे अनेक जीवनसत्त्वे कोहळ्यामध्ये असतात. या व्यतिरिक्त यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलेनियम, मॅंगनीज, कॅल्शियम आणि सोडियम यासारखे आवश्यक खनिज व क्षारांचे प्रमाण चांगले असते. कोहळ्यात पाण्याचे प्रमाण 95% इतके असते, तर फायबर ही मुबलक प्रमाणात असतात. या सर्व पोषक तत्वांमुळे कोहळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. तर पाहू कोहळा खाण्याचे फायदे काय होतात ते. कोहळ्यात पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असल्याने कोहळा खाणे हृदयासाठी हितकर असतो. यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. आम्ल पित्ताचा त्रास कोहळा खाल्ल्याने कमी होतो. यात फायबर्समुळे पोट साफ होते. तसेच यामुळे कृमी नष्ट होण्यास आणि मूळव्याध कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यास कोहळा उपयोगी ठरतो. किडनीच्या आरोग्यासाठी कोहळा उपयुक्त असून यामुळे लघवीला साफ होऊन लघवीची जळजळ दूर होते. कोहळा खाल्ल्याने असे अनेक फायदे होत असतात. कोहळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी आवश्यक असतात. पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधील तणाव कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित करून शरीरात योग्य रक्तप्रवाह राखला जातो. अशा प्रकारे कोहळा हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी हार्ट अटॅकची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. जर आपल्याला ॲसिडिटीची समस्या असल्यास तर कोहळ्याचा रस तयार करून त्यात थोडीशी हिंगाची पूड घाला. कोहळ्याचा रस दररोज सकाळी व संध्याकाळी घ्यावा. यामुळे आम्लपित्तापासून आराम मिळण्यास मदत होते. ॲसिडिटी बरोबरच अल्सरचा त्रासही कमी होण्यास कोहळा फायदेशीर असतो. नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या असल्यास कोहळ्याचा रस पिणे कोहळा खाणे उपयुक्त ठरते. जर मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी यासारखे त्रास होत असल्यास 4 चमचे कोहळ्याच्या रसात साखर मिसळून घ्यावे. कोहळ्यात फायबरचे